नमस्कार. आज आपण द नॅशनलिस्टच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये ज्यांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे अशा व्यक्तिमत्वाच्या विषयी थोडंसं जाणून घेऊयात. मी डॉक्टर प्रसन्न पाटील. आपण सगळेजण जाणतो की आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, अद्वितीय योगदान आहे. कुठलेही राष्ट्र जे आहे ते संपूर्ण सामाजिक ऐक्य, त्यानंतर सर्व त्या राष्ट्रातले जे घटक आहेत त्यांचं शांततामय सहजीवन आणि एक सुविहित अशा प्रकारची शासन पद्धती, अशा एका ट्रायपॉडवरती हे राष्ट्र उभारी घेत असतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण चिंतन जर आपण पाहिलं आणि त्यांचं जीवनकार्य जर पाहिलं, संदेश पाहिला, तर यातनं समतायुक्त, शोषणमुक्त, एकात्म, एकरस, निर्दोष अशा प्रकारचं मजबूत राष्ट्र उभारणी कशी होईल याचंच मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना दिसतं. बाबासाहेबांचं जीवनकार्य अथांग आहे. त्यात अनेकविध असे पैलू आहेत. एका भाषणामध्ये किंवा एका जन्मामध्ये देखील ते कदाचित समजून घेणं अवघड आहे. पण पुढच्या काही वेळामध्ये आपण मला जे काही त्यातले काही महत्त्वाचे बिंदू वाटतात आपल्या राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने, त्याची चर्चा आपण या पुढच्या काही मिनिटांमध्ये करूयात. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनकार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यावरची विषयी चर्चा होत असते. सगळी माहिती आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे. म्हणजे त्यांची पार्श्वभूमी, त्याच्यानंतर त्यांनी केलेलं अद्वितीय काम, ते अगदी भारतीय राज्यघटनेची निर्मिती, इथल्या सगळ्या वंचित समाजाला दिलेला आवाज आणि एक सुविहित शासन पद्धती निर्माण करून दिली, हे सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. बारकाईने जर बघितलं तर मला एक 8 ते 10 पैलू खूप महत्त्वाचे वाटतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संपूर्ण चिंतन आहे, पहिला महत्त्वाचा पैलू मला जो वाटतो तो असा आहे की बाबासाहेबांनी भारतामध्ये सांस्कृतिक एकात्मता आहे हे अगदी ठामपणाने सांगितलं आहे. आणि भारत हे सांस्कृतिकदृष्ट्या एक राष्ट्र असल्याची जी संकल्पना आहे ती खूप प्राचीन काळापासून आपण ती मान्य करतो, ती मांडली जाते. तर ही जी सांस्कृतिक एकत्वाची भावना भारताच्या अंतरंगातून कशी प्रवाहित होते, हे सांस्कृतिक ऐक्य नेमकेपणाने ज्यांनी सांगितलं त्या सगळ्या महान विभूतींच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समावेश होतो. ते म्हणतात, आय व्हेंचर टू से that there is no country that can rival the Indian peninsula with respect to the unity of its culture. It has not only a geographical unity, but it has over and above all a deeper and a much more fundamental unity, the indubitable cultural unity that covers the land from end to end. हे त्यांचं जे म्हणणं आहे अत्यंत स्पष्ट अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या शिकवणुकीमधून आपल्या देशाचं अखंडत्व हे अबाधित ठेवता येतं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की याचा जो आधार आहे तो बाबासाहेबांचं चिंतन आहे. एक मोठं उदाहरण किंवा एक मोठी घटना म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ते असं की 2001 दरबानला आफ्रिकेमध्ये जागतिक वंशवाद विरोधी परिषद झाली होती. या जागतिक वंशवाद विरोधी परिषदेमध्ये इथल्या भारताचे तुकडे तुकडे करू इच्छिणाऱ्या त्या काळच्या ब्रेकिंग इंडिया फोर्सेसनी, अर्थात भारताचे तुकडे करू इच्छिणाऱ्या गँगनी या परिषदेमध्ये भारतातील जातीभेदांना वंशभेद म्हणून मांडायचं ठरवलं. बाहेरून आलेल्या इंट्रुडर्स, आक्रमकांनी इथल्या मूल निवासी इंडिजिनस नागरिकांच्यावरती वर्णभेदातून अत्याचार केले आणि अशी मांडणी केल्यानंतर स्वाभाविकपणे युनायटेड नेशन्सना किंवा संयुक्त राष्ट्राला हस्तक्षेप करून वंशवाद विरोधी कारवाईचा अधिकार प्राप्त होतो. सैन्य देखील पाठवता येते, गुरिला वॉर, यादवी युद्धाला बळ देता येतं आणि अशा प्रकारचं जगामध्ये शेवटचं जे राष्ट्र निर्माण झालेलं आहे, इंडोनेशियातून ईस्ट तिमोर नावाचा देश बाजूला काढलेला आहे, तो याच कारवाईच्या आधारे काढलेला आहे. आपल्या सगळ्यांचं सुदैव असं होतं की तेव्हाचं अटलजींचं सरकार होतं आणि अटलजीच्या सरकारचे जे प्रतिनिधी तिथे गेले होते तिथे अशी मांडणी पण केली आपल्याकडून गेलेल्या लोकांनी
ती सगळी नावं कोण आहेत, काय आहेत, हे सगळं आपण गुगलवरती सर्च करू शकतो. पण अटलजींच्या सरकारमधून भारत सरकारचं प्रतिनिधित्व करायला ते जे मंत्री तिथे गेले होते, त्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी याला कडाडून विरोध केला आणि असं सांगितलं की भारतातला जातीभेद हा वर्णभेद नाही आहे आणि त्याच्यामुळे भारताचे तुकडे या आधारावरती होऊ शकत नाही. बाय द वे, तुम्हाला जर नावाची उत्सुकता असेल, हे कोण होते परराष्ट्र राज्यमंत्री, तर ते होते ओमर अब्दुल्ला. ते भारताचं त्यावेळेसचं प्रतिनिधित्व तिथे करत होते, भारत सरकारचं. आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण मांडणीचा आधार घेत जातीभेद म्हणजे वंशभेद नव्हे हे अत्यंत ठामपणाने तिथे सांगितलं. तो सगळा हेतू बारगळला आणि मग पुढे भारताचे तुकडे करायचा मनसुबा ज्यांचा होता, ज्यांना स्वतंत्र दलितीस्थान हवं होतं या तत्वांच्या आधारावरती, ते सगळं जे आहे ते त्याला विरोध केला गेला आणि ते तसा ठराव तिथे युनोमध्ये त्या जागतिक वंशवाद विरोधी परिषदेमध्ये घेतला गेला नाही. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ समाजशास्त्रज्ञ आणि घटनातज्ञ, कायदेतज्ञच होते असं नाही, ते होतेच, परंतु ते अँथ्रोपॉलॉजिस्ट देखील होते, मानववंशशास्त्रज्ञ पण होते शिक्षणाने. त्यांनी सबळ पुराव्यानिशी आर्य आक्रमणवादाचा जो सिद्धांत आहे हा खोटा ठरवला, आर्यन इन्व्हेजन थेअरी ज्याला आपण म्हणतो हे, आणि ते सप्रमाण सांगितलं. ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये 1936 बाबासाहेब लिहितात, ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट द कास्ट सिस्टीम केम इन टू बिंग लॉंग आफ्टर द डिफरंट रेसेस ऑफ इंडिया हॅड कोमिंगल्ड इन ब्लड अँड कल्चर. टू होल्ड दॅट डिस्टिंक्शन ऑफ कास्ट आर रिअली डिस्टिंक्शन ऑफ रेस अँड टू ट्रीट डिफरंट कास्ट ॲज दो दे आर सो मेनी डिफरंट रेसेस इज अ ग्रॉस परवर्जन ऑफ फॅक्ट्स. सत्याचा अपलाप आहे. कास्ट सिस्टीम डज नॉट डिमार्केट रेशियल डिव्हिजन. कास्ट सिस्टीम इज अ सोशल डिव्हिजन ऑफ पीपल ऑफ द सेम रेस. हे फार महत्त्वाचं चिंतन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संशोधन, हे त्यांनी ज्यांना गुरु मानलं त्या महात्मा फुलेंनी पण असं सांगितलं होतं की आर्य बाहेरून आले आणि त्यांनी इथल्या द्रविडांवरती म्हणजेच दस्यूंवरती आक्रमण केलं आणि मग त्यांना पुढे दलित, तेच पुढचे हे शोषित वंचित समाजाचे सगळे घटक आहेत. इतकंच नव्हे तर लोकमान्य टिळकांनी देखील सुरुवातीला ही थेअरी मान्य केलेली होती. मित्रांनो, ही सगळी थेअरी कुणी मांडली होती? ती ब्रिटिश कॉलोनियल एंडॉलॉजिस्टनी मांडली होती आणि त्याचं पुढे काय झालं हा वेगळा विषय. पण आपल्या राजकीय मांडणीला सोयीचं असताना देखील केवळ सत्याचा अपलाप होतो आहे, सत्य सांगितलं पाहिजे असं म्हणून बाबासाहेबांनी हा जो संशोधन हे जे केलं आणि ही जी आर्यन इन्व्हेजन थेअरी आहे, कास्ट हे रेस नाही आहेत, हे जे ठामपणाने संशोधनाच्या आधारावरती सांगितलं, त्यामुळे आपला देश हा शतखंडित होता होता वाचला आणि एकसंध राहिला. हे मला असं वाटतं की बाबासाहेबांचं हे संशोधन देशाच्या अखंडतेला हे वरदान आहे. आर्य द्रविड संघर्ष आणि त्यातून पुढे मूळ निवासी आणि आक्रमक, इंडिजिनस पीपल अँड इंट्रुडर्स, असा एक मोठा संघर्ष भारतामध्ये अत्यंत चलाखीने उभा केला गेलेला आहे. त्याचं टोक गाठताना पुढे त्यातून भारतातील जातीभेद हे वंशभेद किंवा वर्णभेद आहेत असे मांडायचे, त्यातून ईस्ट तिमोरसारखा संयुक्त राष्ट्रसंघाचा हस्तक्षेप मागायचा आणि अंतिमतः देशाचे तुकडे करायचे. अशी सगळी साखळी मुळातच तोडता आली. त्याचं कारण बाबासाहेबांचा हा शास्त्रीय दृष्टिकोन आणि एकात्म समाजाविषयीचा त्यांचं ठाम मत. दुसरं महत्त्वाचा बिंदू मला असं वाटतो की ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर शेषराव मोरे सर यांनी जी मांडणी केलेली आहे त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा 3 टप्प्यांचा अभ्यास आपण करायला पाहिजे. हे कुठले टप्पे आहेत? तर पहिला टप्पा जो आहे 1920 ते 35 हा साधारणपणे 15 वर्षाचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये ते हिंदू धर्मात घुसलेल्या विकृतींचा विरोध करताना दिसतात. अस्पृश्यता, जातीभेद हे विकृती आहेत, त्याला हिंदू धर्मात मुळात स्थान नाही आहे, तत्त्वज्ञानात स्थान नाही. ते बाहेरून प्रक्षिप्त आहेत, बाहेरून आलेल्या गोष्टी आहेत, रूढी आहेत आणि त्या चुकीच्या आहेत. याला बाबासाहेब त्यावेळेसमध्ये 1920 ते 35 या काळामध्ये त्यांचं सगळी चळवळ जी होती ती हिंदू मात्रांच्या हक्कांचा जाहीरनामा बाबासाहेबांनी प्रसिद्ध केलेला आहे. त्या काळामध्ये 1930 पूर्वीच्या भाषणामध्ये त्यांनी हिंदूंना शुद्धीची नव्हे तर संघटनेची गरज आहे असं मत प्रतिपादन केलेलं आहे. त्या काळात ते कधीकधी स्वतःला प्रोटेस्टंट हिंदू देखील म्हणून घ्यायचे. धनंजय कीरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, बाबासाहेबांचे चरित्रकार. महाड आणि नाशिकचे सत्याग्रह हे याच काळातील.
हिंदूंच्या कुप्रथा दूर होऊन अस्पृश्यता आणि जातीभेदासारख्या वाईट गोष्टी धर्मातून दूर जातील याची त्यांना या काळामध्ये प्रतीक्षा होती. परंतु तत्कालीन धर्मधुरीणांनी याकडे लक्ष काही दिलं नाही. वेगवेगळी कारणं आहेत त्याची. त्यानंतर तो दुसरा टप्पा बाबासाहेबांच्या चळवळीतला येतो, तो म्हणजे 1935 येवल्याला जी ऐतिहासिक घोषणा बाबासाहेबांनी केली की हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही. या ऐतिहासिक घोषणेपासूनचा पुढचा जो टप्पा आहे, पण प्रत्यक्षामध्ये ही घोषणा जरी 1935 केली तरी प्रत्यक्षात पुढची जवळजवळ 26 वर्ष त्यांनी अजून वाट पाहिली. इथला समाज सुधारेल आणि आपल्या चुकीची त्याला जाणीव होईल. या टप्प्यापासून पुढचा जो काळ आहे, यामध्ये या चळवळीची दिशा ही राजकीय जागृती आणि वंचितांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संवैधानिक मार्गाने लढे उभारणं ही भूमिका त्यांची राहिली. तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारणपणे आपल्याला दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक परिवर्तनाच्या नेतृत्वाबरोबरच नवभारताच्या निर्मितीच्या राष्ट्रीय नायकाच्या रूपाने आपल्यासमोर येताना आपल्याला दिसतात. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरतात. त्या काळातील त्यांची जर भाषणं पाहिली तर आपसातील मतभेद विसरून देशाला महान बनवण्याची चिंता करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिसतात. लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने देशापुढच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर शोधण्याची दिशा या काळामध्ये त्यांनी आपल्याला दिली. 48 पासून ते 56 पर्यंतचा जो कालावधी येतो. मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून बाबासाहेबांची ही चळवळ समजून घेत असताना जे मोठं अंतिम उद्दिष्ट त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं होतं ते या टप्प्यांमधून कसं कसं विकसित होत गेलं हेही आपल्याला दिसतं आहे. तिसरा महत्त्वाचा बिंदू मला असं वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत विचारपूर्वक हे ज्याची मुळं भारतीय आहेत अशा बुद्ध धर्माचा स्वीकार करतात. आणि सेमेटिक एकेश्वरवादी, असं नाही की त्यांनी असा हा डिसिजन जो आहे तो सहजी घेतला. त्यांनी खूप अभ्यास केला आणि सेमेटिक पंथ जे आहेत, एकेश्वरवादी पंथ जे आहेत, हे पंथांना त्यांनी नाकारलेलं आहे. नाकारताना त्याचा समग्र अभ्यास केलेला आहे, त्याची फायदे तोटे सगळ्यांना समजून सांगितलेले. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना पुन्हा भारताच्या सांस्कृतिक ऐक्याला मजबूत करणारं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. मित्रांनो, आज आपण बघतो की जिथं जिथं हिंदूंचं बळजबरी किंवा प्रलोभन देऊन सेमेटिक पंथामध्ये मतांतरण केलं जातं आणि त्यामुळे जेव्हा लोकसंख्येचं प्रमाण इथे बदलतं, डेमोग्राफी जेव्हा चेंज होते, त्या भागामध्ये किती आणि काय गंभीर समस्या उद्भवतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण ते अनुभवतोय. भारतातील प्रत्येक हिंदूनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे, कारण त्यांनी एकेश्वरवादी पंथ नाकारले आणि देशाचे पंथाच्या आधारावरती तुकडे होणे टाळले. डॉक्टर आंबेडकरांच्यावरती राज्यसभेच्या सचिवालयाने 1991 एक पुस्तक काढलं होतं, संपादित केलं होतं. डॉक्टर B.R. आंबेडकर द मॅन अँड हिज मेसेज या नावाचं ते ग्रंथ आहे. राज्यसभेच्या सचिवालयाने काढलेला आहे. या पुस्तकामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचा एक लेख आहे. त्यात ते बाबासाहेबांचं एक वाक्य उद्धृत करतात. हे अटलजींनी लिहिलेलं वाक्य आहे. बाबासाहेब असं म्हणाले, असं अटलजींनी लिहिलेलं आहे. मैंने एक बार अस्पृश्यता के प्रश्न पर गांधी जी से चर्चा करते हुए कहा था कि अस्पृश्यता के सवाल पर भले ही मेरे आपके साथ मतभेद हो, जब समय आएगा तो मैं देश को कम से कम क्षति पहुंचाने वाला मार्ग स्वीकार करूंगा. आज बौद्ध धम्म स्वीकार करके मैं देश का अधिक से अधिक हित साधन कर रहा हूं. कारण यह है कि बौद्ध धम्म भारतीय संस्कृति का ही एक भाग है. इस देश की संस्कृति, इतिहास तथा परंपरा को कोई आघात न लगे, यह सावधानी मैंने बरती है. यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, इतका हा स्पष्ट संदेश आहे. हे वाक्य अटल बिहारी वाजपेयींनी राज्यसभेने जे पुस्तक बाबासाहेबांच्यावरती काढलं होतं त्याच्यामध्ये आपल्या लेखामध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते गांधीजींना, असं म्हणून ते वाक्य तिथे कोट केलेलं आहे. अधिक भाष्य करायची गरज नाही. पुढचा महत्त्वाचा बिंदू मला जो वाटतो तो असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणि संवैधानिक मार्गावर 100% विश्वास असलेले बाबासाहेब आंबेडकर हे नेते आहेत. 100% विश्वास आहे. प्रत्येक समस्या आणि पेच प्रसंग यावर लोकशाही आणि संवैधानिक मार्गानेच मार्ग निघू शकतो, तोडगा निघू शकतो, उत्तरे शोधली जाऊ शकतात, याबद्दलचा त्यांचा आग्रह आहे. हा सध्याच्या काळामध्ये आपण नीट सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आपण ही पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे की जाती विषमतेचे भयंकर चटके बाबासाहेबांना बसलेले आहेत. तरीही कधी त्यांनी हिंसेचं समर्थन केलेलं नाही.
अगदी लहानपणी सातारा जिल्ह्यामध्ये बैलगाडीत जाताना खाली उतरावे लागल्याचा प्रसंग आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळतो. ते छोट्या बाळाला तिन्ही भावंडांना भर मेमधल्या उन्हाळ्यामध्ये फुपाट्यातून चालत जावं लागलेलं आहे, कारण की गाडीवान स्वतःला उच्च जातीचा समजून यांना गाडीत बसवायला तयार नव्हता. डबल पैसे दिल्यानंतर यांना गाडीत बसवलं आणि मग स्वतः पायी चालत आला. इतकी ही पराकोटीची विषमता, पराकोटीची अस्पृश्यता, पराकोटीची जातीभेद आणि त्याचे चटके सहन केलेले आहेत. एवढंच नाही तर अगदी विदेशातून शिकून आल्यानंतरही बडोद्यामध्ये सहन करावे लागलेले अपमान. एक शिपाई फाईल अशी दुरून फेकतो अंगावरती आणि डेप्युटी फायनान्स सेक्रेटरी किंवा तत्सम पद वरती असलेले बाबासाहेब उच्च विद्याविभूषित आहेत, बडोद्याला परत आलेले आहेत. जातीभेदाचा भयंकर त्रास इतकं शिकून आल्यानंतर, इतक्या उच्च पदस्थ झाल्यानंतरही सहन करावा लागलेला आहे. काळाराम मंदिरामधच्या सत्याग्रहाच्या वेळेस दगडफेक झाली. त्यावेळी त्यांचे अनुयायी तगडा प्रतिकार करू शकत होते, पण डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना थांबवलं. याचं कारण प्रश्न सोडवण्याचा हिंसा हा मार्ग असू शकत नाही, तर लोकशाही मार्गाने लढे उभारले पाहिजेत, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याचा हक्कासाठीचा लढा नव्हता, किंवा तो कुठल्या तरी गोष्टीच्या किंवा कोणाच्या तरी विरोधात नव्हता. महाड नगरपालिकेने ठराव करून तलाव सर्वांसाठी खुला केला होता, म्हणून आपले हक्क मिळवण्याचा तो एक कायदेशीर अशा प्रकारचा लढा होता. डॉक्टर बाबासाहेबांनी तिथे स्वतः सांगितलं होतं की याला दलित विरुद्ध सवर्ण हिंदू असं स्वरूप देऊ नका, तर अस्पृश्यता मानणारे व नाकारणारे यांच्यातील संघर्ष असं त्याला स्वरूप असू द्या. याचवेळी ब्राह्मणांचे सहकार्य न घेण्याची अट टाकून देऊ केलेला ब्राह्मणेतर पार्टीचा पाठिंबा नाकारताना बाबासाहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण हे त्यांचं सामाजिक दृष्टीपण अधोरेखित करतं. त्याच्या तपशिलात मी जात नाही, कारण मग खूप जास्त आपल्याला त्याच्यावरती सगळीकडे त्याचे संदर्भ उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर आजकालचं जर आपण बघितलं तर अति डावे आणि स्वयंघोषित जे बंडखोर लोक आहेत ते येता जाता हिंसक आंदोलनं करत असतात. त्यांनी बाबासाहेब वाचले पाहिजेत. तुकडे तुकडे गँगचे जे हिंसा आणि देश तोडण्याच्या प्रयत्नांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण संवैधानिक मार्गाने रोखता येतं असं माझं मत आहे.